Hello friends, my name is Somnath. वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे विंटर 2016पासून 2019पर्यंत क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहोत. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2011 ते 2015पर्यंतचे क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. तर याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी आहे. सेक्शन ए 42 मार्क्ससाठी ॲनाटॉमी आणि सेक्शन बी हा फिजिओलॉजी 33 मार्क्ससाठी. तर प्रत्येकी 3 क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. ॲनाटॉमीचं पाहू होता 5 मार्काला जे क्वेश्चन विचारले होते ते पाहूत. ॲनाटॉमीसाठी 5 मार्क्ससाठी पहिला क्वेश्चन विचारला होता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यानंतर बायसेप्स ब्राकियल मसल्स, त्यानंतर पॉप्लिटियल फॉसा, डिफाइन मेडियास्टिनम, मेन्शन इट्स डिव्हिजन अँड एन्युमरेट कंटेंट्स ऑफ सुपिरियर मेडियास्टिनम, त्यानंतर ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ पोस्टेरियर रिलेशन्स ऑफ राईट किडनी, त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ किडनी, फायब्रोमस्क्युलर ऑर मेकॅनिकल सपोर्ट्स ऑफ द युटेरस. हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले होते. 6 क्वेश्चन लिहायचे होते, त्यात एक 7 विचारलेले आहेत. तर त्यातले एक ऑप्शनला आहे, त्यातले 6 कोणतेही लिहायचे आहेत. प्रत्येकी 5 मार्कला 30 मार्क्ससाठी हा फर्स्ट क्वेश्चन होता. त्यानंतर आपण हा झाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन विचारलेले आहेत, 6 क्वेश्चन लिहायचे आहेत. त्यानंतर आपण लॉंग आन्सर क्वेश्चन पाहूयात, जो की मग 12 मार्क्ससाठी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये 2 एनी वन ऑफ 2 म्हणजे 2 पैकी एक लिहायचं आहे कोणतं तरी. त्याच्यामध्ये विचारलं आहे डिस्क्राईब पँक्रियाज अंडर फॉलोइंग हेड्स. पँक्रियाज विचारलेलं आहे. त्याचं काय विचारलं आहे पँक्रियाजचं रिलेशन विचारलं आहे 7 मार्क्ससाठी. त्यानंतर ब्लड सप्लाय विचारलं आहे पँक्रियाजचं 3 मार्क्ससाठी आणि अप्लाइड ॲनाटॉमी विचारली 2 मार्क्ससाठी. अशा प्रकारे 12 मार्कचं क्वेश्चन पँक्रियाज वरती विचारलेलं आहे. पँक्रियाजचं रिलेशन, ब्लड सप्लाय ऑफ पँक्रियाज आणि अप्लाइड ॲनाटॉमी ऑफ पँक्रियाज. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे ऑरला ॲनाटॉमीसाठी, डिस्क्राईब बोन्स अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. आता बोन्स विचारले आहे का नाही, डिस्क्राईब बोन्स. आता बोन्सचं क्लासिफिकेशन विचारलं आहे, त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ बोन्स विचारलं आहे आणि त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेली आहे बोन्सची. हा पण 12 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन हे 7 मार्कला विचारलेलं आहे, ब्लड सप्लाय हे 3 मार्कला विचारलेलं आहे आणि अप्लाइड ॲनाटॉमी ही 2 मार्क्ससाठी विचारलेली आहे. आणि आता सेक्शन बी बघू आपण फिजिओलॉजी. फिजिओलॉजी हा 33 मार्क्ससाठी विचारला होता. फिजिओलॉजीमध्ये 4 क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चनमध्ये 4 क्वेश्चन सोडायचे होते, त्याच्यामध्ये 5 विचारलेले असतात, 5 मार्क्ससाठी असतात. 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर पहा फर्स्ट क्वेश्चन पहा, रोल ऑफ स्किन इन टेम्परेचर रेग्युलेशन. आता स्किनचं टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये रोल काय आहे तिला सांगितलं. त्यानंतर कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ सलायवाचं कंपोजिशन आणि फंक्शन विचारलेलं आहे. त्यानंतर ओव्ह्युलेशनची प्रोसेस विचारलेली आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ सेरेबेलमचं फंक्शन विचारलेलं आहे. त्यानंतर फंक्शन ऑफ स्टमकचे फंक्शन विचारले आहेत. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन फिजिओलॉजीमध्ये. त्यानंतर पाहू आपण लॉंग आन्सर क्वेश्चन 13 मार्कला विचारलेले 2. त्यामध्ये पहा डिफाईन हेमोस्टॅसिस अँड राईट द फंक्शन्स ऑफ प्लेटलेटचं फंक्शन विचारलेलं आहे आणि त्यानंतर हेमोस्टॅसिसची डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर स्टेप्स इन हेमोस्टॅसिसची स्टेप्स विचारलेले आहेत. डिस्क्राईब द इंट्रिन्सिक पाथवे ऑफ हेमोस्टॅसिस, म्हणजे त्याचे इंट्रिन्सिक पाथवे विचारलेलं आहे हेमोस्टॅसिसचं. आता त्यालाच ऑर क्वेश्चन आहे. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये डिफाईन GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट विचारले आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. त्यानंतर एक्सप्लेन ब्रीफली द काउंटर करंट मल्टिप्लायर मेकॅनिझम ऑफ किडनी. काउंटर करंट मल्टिप्लायर मेकॅनिझम ऑफ किडनी हे विचारलेलं एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे 7 मार्क्ससाठी. हा झाला लॉंग आन्सर क्वेश्चन फिजिओलॉजीचा. त्यानंतर पाहू समर 2017चा ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा क्वेश्चन पेपर. त्यामध्ये पहा ॲनाटॉमीसाठी जे की क्वेश्चन विचारले होते 5 मार्क्ससाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चन.
त्याच्यामध्ये पॅटर्न तोच आहे. फर्स्ट क्वेश्चन विचारला होता बाउंड्रीज अँड कंटेंट्स ऑफ ॲक्झिलाचे बाउंड्रीज आणि कंटेंट विचारले आहेत. त्यानंतर इंटेरियर ऑफ द राईट ॲट्रियमचे इंटेरियर विचारलेलं आहे. त्यानंतर सार्टोरियस मसल्स विचारलेलं आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर प्रायमरी सपोर्ट्स ऑफ युटेरस, सपोर्ट ऑफ युटेरस विचारलेले तर युटेरसला जे काय सपोर्ट ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये. त्यानंतर डिफरन्सेस बिटवीन द स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईनमधलं डिफरन्स बिटवीन हे आता हे रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर नर्व सप्लाय ऑफ टंगला नर्व सप्लाय विचारले. त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल अँड फंक्शनल डिव्हिजन्स ऑफ सेरेबलम, फंक्शनल आणि मॉर्फॉलॉजिकल डिव्हिजन्स विचारले तर सेरेबलमचे. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे रेक्टस शीथ, डिस्क्राईब रेक्टस शीथ अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. आता डेफिनेशन ऑफ रेक्टस शीथ अँड फीचर्स ऑफ रेक्टस शीथ. त्यानंतर फॉर्मेशन, कंटेंट्स आणि फंक्शन आणि अप्लाइड ॲनाटॉमी हे विचारलेलं आहे 12 मार्क्ससाठी. त्यानंतर त्यालाच ऑर क्वेश्चन असा आहे, त्यामध्ये डिस्क्राईब द लेफ्ट किडनीला डिस्क्राईब करायला सांगितलं. त्याच्यामध्ये अँटेरियर रिलेशन, पोस्टेरियर रिलेशन आणि आर्टेरियल ब्लड सप्लाय ऑफ लेफ्ट किडनी. त्यानंतर व्हेनस सप्लाय. त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी. असा एक लेफ्ट किडनीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हे झालं ॲनाटॉमीचं. त्यानंतर सेक्शन बी फिजिओलॉजीमध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेत. त्यामध्ये 5 मार्क्स शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये RH इनकम्पिटेबिलिटी. आता हे रिपीट क्वेश्चन होतं. प्युबरिटी. त्यानंतर कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा पण रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर ॲक्शन्स ऑफ थायरॉइड हार्मोन, ॲड नोट ऑन हायपरथायरॉइडिझम हा पण आता क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन ऑफ मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन हा पण रिपीट क्वेश्चन आहे. असे रिपीट क्वेश्चन जे होतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला आहे फिजिओलॉजीमध्ये डिस्क्राईब द स्ट्रक्चर, सिंथेसिस अँड फंक्शन ऑफ हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर, सिंथेसिस आणि फंक्शन विचारलेलं आहे. ॲड अ नोट ऑन ॲनिमियावरती नोट्स लिहायला सांगितलेली आहे. त्यानंतर डिफाईन कार्डियाक आउटपुट, त्यामध्येच एक्सप्लेन द फॅक्टर्स रेग्युलेटिंग कार्डियाक आउटपुटला जे काही फॅक्टर्स रेग्युलेट करतात ते विचारले आहेत. हा 13 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि ॲनिमिया 6 मार्कला आणि कार्डियाक सायकल ही 7 मार्कला विचारलेली आहे. त्यानंतर त्यालाच ऑर म्हणून क्वेश्चन क्वेश्चन विचारलेला आहे. डिस्क्राईब द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूसचं कंपोजिशन आणि फंक्शन विचारलेलं. त्यानंतर डिस्क्राईब द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यू, लंग्सपासून तर टिश्यूपर्यंत ऑक्सिजन कसं ट्रान्सपोर्ट होते विचारलेलं आहे. त्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व, ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्वची लेबल डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. त्यानंतर 5 समर 2018चा क्वेश्चन पेपर. यामध्ये फॉर्मॅट तोच होता 65 मार्क्सचा. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये ॲनाटॉमीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन लिम्फॅटिक ड्रायनेज ऑफ ममरी ग्लँडचं लिम्फॅटिक ड्रायनेज विचारलेलं आहे. त्यानंतर ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट्स विचारलेले आहेत. त्यानंतर बाउंड्रीज अँड कंटेंट्स ऑफ फेमोरल ट्रायंगलच्या बाउंड्रीज आणि कंटेंट्स विचारलेले आहेत. त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द स्पर्मॅटिक कॉर्ड्सचे कॉन्स्टिट्यूट विचारले आहेत. त्यानंतर रिलेशन्स ऑफ युरिनरी ब्लॅडर इन मेल, युरिनरी ब्लॅडरचं रिलेशन विचारलेलं आहे मेलमधलं. त्यानंतर स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल विचारलं आहे. त्यानंतर सल्का अँड गायरी ऑन सुप्रोलॅटरल सरफेस ऑफ सेरेब्रम. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीचे. त्यानंतर आपण लॉंग आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीमध्ये विचारलेले कोणते होते. त्याच्यामध्ये सायनोव्हेल जॉईंट विचारलेलं आहे. डिस्क्राईब सायनोव्हेल जॉईंट अंडर फॉलोइंग हेडिंग्स. द डेफिनेशन ऑफ सायनोव्हेल जॉईंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायनोव्हेल जॉईंट, क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल आणि अप्लाइड ॲनाटॉमी. तर हा सायनोव्हेल जॉईंट पण काय झालेलं रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ह्याच्याकडं जास्त एक्स्ट्रा लक्ष द्यायची गरज आहे, कारण हा क्वेश्चन 4-5 वेळेस रिपीट झालेला आहे आत्तापर्यंत.
त्यानंतर हा झाला फर्स्ट क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला. त्यानंतर त्याला ऑर विचारलेला आहे. डिस्क्राईब द स्टमक डिस्क्राईब काय सांगितलं त्याचं, स्टमकचं एक्सटर्नल फीचर्स अँड रिलेशन्स, ब्लड सप्लाय ऑफ स्टमक, त्यानंतर लिम्फॅथेटिक ड्रायनेज आणि अप्लाइड ॲनाटॉमी ऑफ स्टमक. हे कशामध्ये विचारलेलं आहे, ॲनाटॉमीमध्ये लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये स्टमक हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा फिजिओलॉजीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा, एन्युमरेट द प्रॉपर्टीज ऑफ स्केलेटल मसल अँड डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. स्केलेटल मसलच्या काय विचारलं, प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत, हे डिस्क्राईब करायला सांगितलं त्यातली एका आधी. त्यानंतर कम्पेअर अँड कंट्रास्ट बिटवीन कॉर्टिकल अँड जक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन. कॉर्टिक्युलर आणि जक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉनचे काय जे काय दोन टाईप्स असतात त्याचं डिफरन्स बिटवीन किंवा कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर क्लासिफाय नर्व फायबर्स ऑन द बेसिस ऑफ कंडक्शन व्हेलॉसिटी अँड ॲड अ नोट ऑन सर्क्युलरी कंडक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ ECG. ECGची लेबल डायग्राम काढायला सांगितली. इन लीड टू अँड गिव्ह द नॉर्मल व्हॅल्यूज ऑफ ऑल द इंटरवल्स. त्याच्यामध्ये लीड टूमधले नॉर्मल व्हॅल्यूज टाकायला सांगितलेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचं काय फंक्शन विचारलेले आहेत. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन फिजिओलॉजीमध्ये. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन काय विचारले आहेत. त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये डिफाईन सायनॅप्स, क्लासिफाय इट अँड एन्युमरेट इट्स प्रॉपर्टीज. आता सायनॅप्सचं क्लासिफिकेशन विचारलं आहे, त्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज विचारले आहेत 6 मार्क्ससाठी. त्यानंतर डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ सायनॅप्टिक ट्रान्समिशन. सायनॅप्टिक ट्रान्समिशनचं मेकॅनिझम विचारले 7 मार्क्ससाठी. तरच ऑरमध्ये आलं तर क्वेश्चन, व्हॉट इज द फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप विचारले. त्यानंतर नेम द व्हेरियस ब्लड ग्रुप्स. ब्लड ग्रुपचे नेम विचारले. व्हॉट आर द हजार्ड्स ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये जे काही हजार्ड्स येऊ शकतात ते लिहायला सांगितले. हे झाले 8 मार्च 2018चे क्वेश्चन पेपर झाली. नंतर नेक्स्ट पाहू आपण विंटर 2018चे क्वेश्चन पेपर पहा. त्यामध्ये ॲनाटॉमीमध्ये जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारले ते पहा. ब्लड सप्लाय ऑफ लॉंग बोनचं काय जे ब्लड सप्लाय आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल विचारलेलं आहे. त्यानंतर बाउंड्रीज अँड कंटेंट्स ऑफ पॉप्लिटेल फोसा. पॉप्लिटेल फोसाचे बाउंड्रीज अँड कंटेंट हे विचारलेलं आहे. त्यानंतर ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट्स विचारलेलं आहे. त्यानंतर पोर्टा हेपेटिस. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ युटेरस आणि स्टमक बेड हे विचारलेलं आहे. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीचे. त्यानंतर त्याच्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन विचारलेलं आहे. फर्स्ट, डिस्क्राईब शोल्डर जॉईंट अंडर फॉलोइंग हेडिंग्स. आता शोल्डर जॉईंट विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये काय टाईप्स अँड आर्टिक्युलर सरफेस ऑफ शोल्डर जॉईंट, लिगामेंट ऑफ शोल्डर जॉईंट, मुवमेंट्स अँड मसल्स प्रोड्युसिंग मुवमेंट्स अँड मसल प्रोड्युसिंग मुवमेंट्स विचारलेले शोल्डर जॉईंटमध्ये. नंतर अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेली शोल्डर जॉईंटची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्क्राईब द पॅरोटिड ग्लँड. पॅरोटिड ग्लँड डिस्क्राईब करण्यास सांगितलेली. त्यामध्ये ग्रॉस स्ट्रक्चर अँड रिलेशन आणि स्ट्रक्चर विचारलेलं आहे पॅरोटिड ग्लँडचं. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ पॅरोटिड ग्लँड विचारले. त्यानंतर नर्व सप्लाय ऑफ पॅरोटिड ग्लँड विचारले आणि अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेली आहे. त्यानंतर पहा फिजिओलॉजीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा काय विचारले होते. राईट अ नोट ऑन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ न्यूरॉनचं फंक्शन आणि स्ट्रक्चरवरती नोट्स लिहायला सांगितले. त्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ न्यूरॉनची काय सांगितली, लेबल डायग्राम काढायची सांगितली. त्यानंतर नोट ऑन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय झाला, रिपीट झाला क्वेश्चन. त्यानंतर पहा नोट ऑन RH ब्लड ग्रुपिंग. नोट ऑन RH ब्लड ग्रुपिंगचं नोट लिहायला सांगितली RH ब्लड ग्रुपिंगवरती. त्यानंतर गिव्ह फंक्शन्स ऑफ प्लासेंटाचं फंक्शन हे पण रिपीट क्वेश्चन झालेलं आहे. त्यानंतर नोट ऑन सार्कोमेअर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर वा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये काय काय विचारले फिजिओलॉजीमध्ये विंटर 2018मध्ये. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन, डिस्क्राईब कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ ब्लडचं कंपोजिशन आणि फंक्शन विचारलेलं आहे. हे पण रिपीट क्वेश्चन झालेलं आहे. ॲड नोट ऑन ॲनिमिया. हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे 6 मार्क्ससाठी.
एन्युमरेट द फंक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, हा पण रिपीट क्वेश्चन आहे. डिस्क्राईब द फेजेस ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन, हा पण रिपीट क्वेश्चन आहे. पहा प्रिवियस इयरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये ऑरला क्वेश्चन आला होता. राईट नोट ऑन कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट, कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट लेस इंडले. त्यानंतर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम काढून एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. हा पण क्वेश्चन काय रिपीट झालेला आहे. त्यानंतर व्हॉट इज ब्लड प्रेशर बीपीचा विचारलेला आहे. एन्युमरेट द फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशर विचारलेलं आहे. त्यानंतर ॲड नोट ऑन बॅरोरिसेप्टर्स मेकॅनिझम ऑफ ब्लड प्रेशर रेग्युलेशन, बॅरोरिसेप्टर मेकॅनिझम विचारलेलं आहे ब्लड प्रेशरवर रेग्युलेशन करण्यासाठी. हे झालं फिजिओलॉजीचे लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पेपर पहा विंटर्स 2019 म्हणजे विंटर 2019. त्यामध्ये सेक्शन ॲनाटॉमी विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा ॲनाटॉमीमधले क्युबायटल फॉसा, त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ बोन्स, फंक्शन्स ऑफ सेरेबेलम, सपोर्ट्स ऑफ युटेरस. हा सपोर्ट ऑफ युटेरस 3-4 वेळेस क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यामध्ये पहा स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल, हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे 2 वेळेस. त्यानंतर बेअर ऑफ एरियाज ऑफ लिव्हर, ॲडॅक्टर कॅनल, हा रिपीट नाही झालेला क्वेश्चन. फंक्शन्स ऑफ सेरेबेलम हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. हे बघा मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ बोन्स पण हा पण रिपीट क्वेश्चन झालेला आहे. असे रिपीट क्वेश्चनकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीमध्ये. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन आहे ॲनाटॉमीमधले. त्याच्यामध्ये पहा फर्स्ट विचारला डिस्क्राईब हार्टला डिस्क्राईब करायला सांगितलं आहे. आता एक्सटर्नल फीचर्स ऑफ हार्ट, वॉल्स ऑफ हार्टच्या वॉल विचारले. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ हार्ट विचारले. त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी विचारले, हा झाला फर्स्ट. त्यानंतर त्याला ऑर क्वेश्चन आहे. ऑरमध्ये मॉर्फॉलॉजी अँड कवरिंग नाही. डिस्क्राईब द किडनीज अंडर फॉलोइंग हेड, किडनीला डिस्क्राईब करायला सांगितलं. त्याचं काय करायला सांगितलं मॉर्फॉलॉजी अँड कवरिंग आणि मॉर्फॉलॉजी विचारली किडनीची. त्यानंतर रिलेशन ऑफ किडनी विचारले, ब्लड सप्लाय ऑफ किडनी विचारले आणि अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेलं आहे. हे ॲनाटॉमीमध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन 12 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. त्यानंतर पहा फिजिओलॉजीचा क्वेश्चन पेपर पहा. फिजिओलॉजीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन पहा एक्सप्लेन लंग व्हॉल्यूम अँड कपॅसिटीज विथ द हेल्प ऑफ नीट लेवल डायग्राम, लंग व्हॉल्यूम आणि कपॅसिटीज विथ द नीट लेवल डायग्राम विचारले. ते हा पण क्वेश्चन काय रिपीट झालेला आहे प्रिवियस इयर क्वेश्चनमध्ये. त्याच्यामध्ये नंतर विचारलं आहे डिफाईन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट अँड राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग GFR, हा पण रिपीट क्वेश्चन झालेला आहे. हा 3-4 वेळेस रिपीट झाला आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ ब्लड, हा आत्ताच रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा ॲक्शन्स ऑफ इन्सुलिनचं ॲक्शन्स विचारले येतात. नंतर ॲड नोट ऑन डायबिटीज मलायटिस, DMवरती क्वेश्चन विचारलं डायबेटिक मलायटिस. फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग, आता हिअरिंगचा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे. फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग विचारलेलं आहे. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन कशामध्ये फिजिओलॉजीमध्ये. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन काय विचारले तर 2 विचारले, त्याच्यामध्ये 1 लिहायचं होतं. त्यानंतर हे डिस्क्राईब द फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल विचारलेला आहे याच्या अगोदर पण तो 5 मार्क्ससाठी विचारलेला होता. त्यानंतर राईट इन ब्रीफ द हार्मोनल रेग्युलेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलचं काय विचारलं आहे हार्मोनल रेग्युलेशन विचारलं. त्यानंतर ॲड नोट ऑन ओव्युलेशन प्रोसेसवरती नोट लिहायचं सांगितले. तर ओव्युलेशन पण काय झालं रिपीट क्वेश्चन झालेलं आहे 2-3 वेळेस. त्यानंतर त्याला ऑर क्वेश्चन विचारला होता कोणता डिफाईन आर्टेरियल ब्लड प्रेशर, सिस्टोलिक BP अँड डायस्टोलिक BP. सिस्टोलिक BP आणि डायस्टोलिक BPवरती नोट लिहायला सांगितले. त्यानंतर राईट नोट ऑन फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स इन ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे प्रिवियस म्हणजे जो समोर 2018मध्ये हा क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये काय एन्युमरेट द मेकॅनिझम ऑफ ब्लड प्रेशर रेग्युलेशन, डिस्क्राईब इन डिटेल द शॉर्ट टर्म रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशरचा पूर्ण क्वेश्चनच 13 मार्क्ससाठी पडलेला आहे. क्वेश्चन कसा पडतो आहे पाहते. त्यानंतर पहा 2019चा समरचा क्वेश्चन पेपर पहा. ॲनाटॉमीमध्ये पहा शॉर्ट आन्सर क्वेश्चन बाउंड्रीज अँड कंटिन्यूस ऑफ फेमोरल ट्रायंगल. आता फेमोरल ट्रायंगल पण रिपीट झालेलं क्वेश्चन आहे. त्यानंतर डेल्टॉइड मसल पण रिपीट झालेला आहे 1-2 वेळेस. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रिलेशन्स ऑफ ब्लड सप्लाय ऑफ राईट किडनीचं रिलेशन आणि हे पण रिपीट झालेलं क्वेश्चन आहे. त्यानंतर नेम द एक्स्ट्राऑक्युलर मसल्स अँड मेन्शन देअर नर्व सप्लाय. एक्स्ट्राऑक्युलर जे काय हिअरिंग इयरचे काय
मसल्स आहेत ते एक्स्ट्रा ऑक्युलर आणि मेन्शन देअर नर्व सप्लाय, नर्व सप्लाय विचारलेलं आहे. त्यानंतर ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट हा पण क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर क्लासिफाय सायनोव्हेल जॉईंट. आता सायनोव्हेल जॉईंट तर किती वेळा रिपीट झाला आहे, 5 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे सायनोव्हेल जॉईंट. त्यानंतर हा झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन झाले. त्यानंतर आपण लॉंग आन्सर क्वेश्चन पाहू. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, डिस्क्राईब द युरिनरी ब्लॅडर अंडर फॉलोइंग हेडिंग. तर युरिनरी ब्लॅडरचं डिस्क्राईब काय सांगितलं, त्यामध्ये काय सांगितलं आहे, लोकेशन अँड शेप. लोकेशन आणि शेप विचारलं कशाचं, युरिनरी ब्लॅडरचं. त्यानंतर कपॅसिटी ऑफ युरिनरी ब्लॅडर विचारले. त्यानंतर रिलेशन्स इन मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेलमध्ये त्याचे काय रिलेशन आहेत युरिनरी ब्लॅडरचे ते विचारलेले आहे. त्यानंतर लिगामेंट्स विचारले आहेत, युरिनरी ब्लॅडरला काय जे असोसिएटेड लिगामेंट असतील ती. त्यानंतर इंटिरियर ऑफ ब्लॅडरच्या आतमध्ये काय आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर अप्लाइड ॲनाटॉमी अप्लाइड ॲनाटॉमी विचारलेली आहे युरिनरी ब्लॅडरची. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीमध्ये. त्यानंतर त्यालाच ऑर क्वेश्चन आला होता, हा कोणता आहे, डिस्क्राईब थायरॉइड ग्लँड पण आता काय झालं, रिपीट झालं क्वेश्चन किती वेळा तरी वेळा. त्याचं काय विचारलं आहे, आणि शेप साईज अँड सिच्युएशन साईज आणि शेप विचारलेले थायरॉइड ग्लँडचे. त्यानंतर कॅप्सूल ऑफ थायरॉइड ग्लँड, कॅप्सूल विचारले थायरॉइड ग्लँडचे, कॅप्सूल ऑफ थायरॉइड ग्लँड. त्यानंतर रिलेशन्स ऑफ थायरॉइड ग्लँड. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ थायरॉइड ग्लँड आणि अप्लाइड ॲनाटॉमी हे विचारलेलं आहे थायरॉइड ग्लँडमध्ये. हे झालं लॉंग आन्सर क्वेश्चन ॲनाटॉमीची. त्यानंतर फिजिओलॉजीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन काय विचारले समोर 2019 साली. त्यामध्ये गिव्ह द कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ सलायवाचं फंक्शन आणि कंपोजिशन विचारलं, हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर राईट अ नोट ऑन फंक्शन्स ऑफ RBC, हा पण रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर फंक्शन ऑफ स्टमक, हा पण रिपीट झाला आहे, पण हा स्टमकचा क्वेश्चन 15 मार्क्ससाठी ॲनाटॉमीमध्ये विचारला होता. त्यानंतर गिव्ह द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ सेरेब्रस स्पायनल फ्लुइड, हा सेरेब्रस स्पायनल फ्लुइड पण हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे. कंपोजिशन आणि फंक्शन विचारलेलं आहे. त्यानंतर गिव्ह अ फ्लो चार्ट ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट, हे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट पण रिपीट क्वेश्चन झालेलं आहे. त्यानंतर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. नंतर आपण फिजिओलॉजीमध्ये जे काय लॉंग आन्सर क्वेश्चन विचारले 13 मार्क्ससाठी. त्यामध्ये फर्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला होता, एन्युमरेट द हार्मोन्स सिक्रेटेड बाय अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड हा कोणते हार्मोन सिक्रेशन करते ते एन्युमरेट करायला सांगितलं आहे. त्यानंतर डिस्कस द ॲक्शन्स ऑफ थायरॉइड हार्मोन्सचे ॲक्शन विचारले होता ऑन व्हेरियस मेटाबॉलिझम्स. म्हणजे थायरॉइड हार्मोन्सचे ॲक्शन विचारले होता व्हेरियस मेटाबॉलिझममध्ये. त्यानंतर ॲड नोट ऑन हायपरथायरॉइडिझमवरती नोट्स लिहायची सांगितली 7 मार्क्ससाठी. त्यालाच ऑर क्वेश्चन आला होता, डिस्क्राईब ABO अँड RH ब्लड ग्रुप सिस्टीम विचारलेली आहे. त्यानंतर ॲड नोट ऑन इरिथ्रोब्लास्टोसिस फेटॅलिस वरती विचारलेलं आहे. हे झाले समर 2019चे क्वेश्चन पेपर. थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल.